जिल्हा परिषद निवडणूक भरघोस मतांशी तुम्ही लीड देऊन निवडून आलेले आहात. कसे आव्हान होते? नमस्कार. मी नेत्रा नवनीत ठाकूर, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून निवडून आली आहे. सर्वप्रथम ज्या गटातून निवडून आले, त्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानते. कारण की त्यांनी मला निवडून आणलं, माझ्याबरोबरच्या 2 सहकाऱ्यांना निवडून आणलं. माझ्याबरोबर वेळणेश्वर पंचायत समिती गणातून संदीप गोरिवले होते. तिकडच्या पंचायत समिती गणातून शिर पंचायत समिती गणातून स्नेहाताई शिगवण ह्या भाजपच्या निशाणीवर लढत होत्या. संदीप गोरिवले हे शिवसेनेच्या निशाणीवर लढत होते आणि मी शिवसेनेच्या निशाणीवर लढले. आधी तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये होता आणि त्याच्यानंतर आपलं पक्षांतर झालेलं आहे. शिंदे गटामध्ये आपण प्रवेश केला. त्या ठिकाणी आपण 2 वेळा निवडून आलात आणि तिसरी वेळ आपली टर्म ही ते होती. कशा प्रकारचे आव्हान होते? मला आव्हान तर आता काहीच नव्हतं. 2007ला पहिला माझा निसटता पराभव झाला होता. पण माझा वेळणेश्वर जिल्हा परिषद गटच होता आणि ह्या गटातून पहिले आमचे सभापती आदरणीय नंदकिशोर पवार साहेब ह्यांनी मला पहिली उमेदवारी दिली होती आणि माझ्या मिस्टरांचं पाठबळ हे माझ्या पाठीशी ठामपणे होतं आणि त्याच्यात आणि सर्व सहकाऱ्यांचं क्रेडिट माझ्याबरोबर होतं, की सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही निवडणूक 2007ला कोणीही पक्षाचा नेता नसताना आम्ही निवडणूक लढवली होती. तेव्हा 171 मताने माझा पराभव झाला होता. 2012ला सर्व वरिष्ठ नेते होते, पण गट तर तोच होता. सहकारी तर तेच होते. 2012ची निवडणूक मी लढवली. तेव्हा मी 1500 मतांनी निवडून आले. 2017ची निवडणूक लढवली आणि माझ्यावर जे आरोप झाले, की मलाच ह्या गटातून उमेदवारी दिली जात होती. पण माझी उमेदवारी माझा गट ठरवत होता. त्याच्यावर नेते शिक्कामोर्तब करत होते. पण मला माझ्या पूर्ण वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाचे आभार मानायचे आहेत. कारण की माझ्या गटातल्या सर्व माझ्या पुरुष बांधवांचे आभार मानायचे आहेत. कारण की मी जेव्हा उभी राहिले, तेव्हा मला जरी ओपन सीट पडली, तरी माझे सगळे पुरुष बांधव सुद्धा कोणीही तयार नव्हते आणि ते माझ्याच नावाला सगळे सहमती देत होते. त्यामुळे मी 2 वेळा निवडणूक लढवली होती. ह्याचा दांडगा अनुभव माझ्या पाठीशी होता आणि आत्ताची जे तुम्ही बघितलात, माझ्यावर चौकात माझ्यावर आरोप झाले. मी पूर्ण माझा संयम बाळगला होता. माझ्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी संयम बाळगला होता. जेव्हा हे पक्षांतर केलं, हे नेत्रा ठाकूरने एकटीने पक्षांतर केलेलं नव्हतं. हे माझ्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं होतं. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माझ्या पाठीशी असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचं क्रेडिट होतं आणि जे माझ्यावर आरोप होत होते, हे आरोप सर्व आणि मला माझा ठाम विश्वास होता माझ्या जनतेवर. त्यांनी दाखवून दिलं आणि आत्ताची जी निवडणूक तुम्ही बघितलात, 4,217 मतांची मी निवडून आले. हा माझा एकटीचा विजय नाही आहे. हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. माझ्या मतदारांचा हा विजय आहे. त्यांनी जे माझ्याबरोबर सगळे रक्ताचं पाणी करत होते, सगळे दिवस-रात्र मेहनत करत होते, त्यांचा हा विजय आहे. जिल्हाध्यक्ष पदाचं आरक्षण आहे ते महिला आरक्षण पडलेलं आहे. त्या रेसमध्ये आपलंही नाव आहे आता. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, की माझं नाव चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आमचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम साहेब, आमचे आदरणीय रामदासजी भाई ह्यांचं हे हे आणि पक्षाची जी वरिष्ठ सगळी मंडळी आहेत, तो जो निर्णय देतील आणि जी जबाबदारी देतील, ती जबाबदारी ठामपणे सर्वांच्या सहकार्याने जर भेटली तर आनंदच आहे. ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे. जेव्हा निवडणूक लागली, जेव्हा स्थानिक आमदार भास्कर जाधव आहे, ते जागोजागी बैठका किंवा मग सभा घेत होते. मात्र टार्गेट होतं ते फक्त नेता ठाकूर होतं. स्थानिक आमदाराचं आव्हान कसं पेललं तुम्ही? ज्या आमदारांबरोबर मी आज गेली 18 वर्ष काम करत होते. आम्ही मेन म्हणजे मी एक सुरुवातीलाच जाहीर करते, की मी त्यांना निवडून आणून बाहेर पडले होते. आम्ही त्यांना निवडणुकीत पूर्ण सहकार्य केलं होतं, की त्यांच्या निवडणुकीत त्यांना कुठेही आमच्याकडून हे झालं नव्हतं, की माझ्या सहकाऱ्यांच्या जवळनं कुठेही म्हणजे आम्ही सगळ्यांनी मेहनत करून हा वेळणेश्वर गटातले जे आमचे सगळे सहकारी होते त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिलो होतो. त्यांना निवडून आणून आम्ही जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा मी त्यांच्या ऑफिसला जाऊन आम्ही नवरा-बायको दोघं जण ऑफिसला गेलो. आम्ही त्यांना सांगितलं, की मी हा पक्ष बदलते. हा निर्णय मी घेते. असं सांगून येऊन सुद्धा जे माझ्यावर आरोप झाले, माझ्या नवऱ्यावर आरोप झाले, त्या सगळ्या लोकांनी बघितले
की माझ्यावर जे आरोप होत होते, ही बाईला पाडणार, ह्या बाईला सगळ्यांनी तालुक्याला सगळ्यांना आव्हान होतं, सगळ्या समाज बांधवांना आव्हान होतं की हिला पाडा. पण मला माझ्या गटावर, माझ्या सगळ्या असणाऱ्या सहकाऱ्यांवर, आमचे जे तालुक्याचे सगळे पदाधिकारी आहेत, समाजाचे सगळे पदाधिकारी आहेत, ज्या समाजातनं मी निवडून आले, म्हणजे ज्या सगळ्यांच्या सहकार्याने मी निवडून आले, त्या सर्व समाज बांधवांनी सुद्धा, सगळे समाज म्हणजे मला सगळ्या सर्व पक्षीय सर्व समाजाने मला पाठिंबा दिला. त्याशिवाय मला 498 मतं मिळालीच नसती. त्यांचं असं म्हणणं आहे 4,000 म्हणजे 7,498 मतं ही मला सर्व समाजाच्याच जोरावर मिळालीत ना. त्यांचं असं म्हणणं आहे की जे माझ्याजवळ होते त्यांना मी अनेक पदांवरती नेलं, पण त्याची कुठेतरी त्यांनी जाणीव न राखता त्यांनी पक्ष सोडला आणि पक्षांतर केलं. म्हणजे मग ते सभापती असेल, जिल्हा सदस्य असतील, अशा पदांवरती मी नेऊन ठेवलं. सर्वप्रथम मी तालुका प्रमुख होते, म्हणजे पक्षाची तालुका प्रमुख होते, कारण की तेव्हा ते करत होते. पण मला कुठचीही वरिष्ठ जबाबदारी ही मिळालीच नव्हती. मी नियोजनवर गेले 2012ला जेव्हा निवडून आले तेव्हा नियोजनवर गेले होते. तेव्हा मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली असताना तत्कालीन आमचे अध्यक्ष वगैरे त्यांनी सगळ्यांनी माझं नाव पहिलं सुचवलं होतं. 2017ला मी निवडून गेले, पण मला नियोजनवर सुद्धा घेतलं गेलं नाही. तरी सुद्धा नाराजी मनात नव्हती. आम्ही पक्षाचं इमाने एकबारे काम केलं, की असं कुठेही खंत केला नाही, की 2007ला ह्या राजकारणाची सुरुवात केली, ती आज गेली 2026 पर्यंत त्यांना निवडून आणीपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर होतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.